नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त आयोजित भव्य योग संगम उत्सवाचे यजमानपद भूषवले। नवीन योग उद्यानाचे उद्घाटन हे निरोगी समाज निर्माणाच्या दिशेने उचललेले सकारात्मक पाऊल। भारतातील सर्वात मोठा कंटेनर पोर्ट म्हणून ओळख असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने व बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। जनपय प्राधिकरणाने शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी जनेप प्राधिकरण टाउनशिप उरण येथे योग संगम हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या भव्य योग सत्राचे आयोजन केले। यावर्षी थीम होती एक पृथ्वी एक आरोग्य, याकरता योग। महाराष्ट्राची नोडल समन्वयक संस्था असलेल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था वरळी मुंबई RRRAP यांनी समन्वयित केलेल्या या योग सत्रात सहभागी होण्यासाठी पहाटे जवळपास 10,000 लोक एकत्र आले होते। या दिवसाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कार्यक्रमस्थळी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपणही लावण्यात आले। निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन आणि पाठबळ म्हणून सहभागींना योगा किट प्रदान करण्यात आले। सकाळी 6 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व VPPLचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक श्री उन्मेष शरद वाघ भारासे यांच्या सन्माननीय उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला। यावेळी जवाहरलाल नेहरू पोर्टचे सर्व विभाग प्रमुख, विश्वस्त अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मनीषा जाधव, महाव्यवस्थापक प्रशासन आणि सचिव जनेप प्राधिकरण यांनी केले। जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व VPPLचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक श्री उन्मेष शरद वाघ भारासे यांच्या शुभ हस्ते जनेप प्राधिकरण टाउनशिपमधील 16,500 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या विशेष योग उद्यानाच्या उद्घाटनामुळे या योग संगम कार्यक्रमाची शान वाढली। स्थानिक रहिवासी आणि पोर्ट कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यवर्धक सवयी वाढाव्यात यासाठी तयार करण्यात आलेले हे उद्यान आता सर्वांसाठी खुले करण्यात आले असून योगप्रेमींसाठी सामुदायिक केंद्र म्हणून भविष्यात हे उद्यान नावारूपास येईल अशी अपेक्षा आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, JNPA उरण।